कोल्हापूर हायवेवर असलेल्या अर्जुनवाड फाट्यावरती दिनांक 22/12/2024 रोजी पहाटे 3:15 ते 3:30 दरम्यान थांबलेल्या वाहनातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून लूटमार केल्याची घटना घडली होती। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 296/20 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 309(4)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याचे तपास तात्काळ करण्याच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे डीपी पथकास योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। सदर सूचनांच्या आधारे डीपी पथकातील पोलीस कर्मचारी जावेद शेख व मोहसिन टीममेकर यांनी गोपनीय माहिती दिल्याच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी सुमित काळे राहणार पारडी वस्ती मिरज हा विक्रीकरता नरेमन हॉटेलजवळ येणार आहे अशी त्यांना माहिती मिळाल्यावरून तात्काळ सदर पथकाने पोलीस चौकीवरील सर्व डीपी पथक घेऊन सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले व आरोपीकडून गुन्हा केल्यानंतर चोरी केलेला मुद्देमाल त्यामध्ये एक पॅटर्नचे किमती घड्याळ, एक सोन्याचे मणिमंगळसूत्र, एक सोन्याचे धातूची अंगठी तसेच गुन्हा करताना वापरलेला चाकू असा महत्वपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून आरोपीकडून इतर काही गुन्हे उघडकीस येतील का या अनुषंगाने तपास सुरू आहे। पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहे, तसेच डीबी पथक याचा पुढील तपास करत आहे। अशा प्रकारे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे घडलेले सर्व मालाविरुद्ध गुन्हे कमीत कमी वेळेमध्ये उघडकीस आणण्यासाठी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे प्रयत्न करीत आहे।